आटली वाटली फुटली भूखंड खात्याला लाच नाही वाटली 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 संत्रा आहे गोल सरकारचा वाजवा ढोल संत्रा आहे गोल सरकारचा वाजवा ढोल अरे संत्रा आहे गोल सरकारचा वाजवा ढोल संत्रा आहे गोल सरकारचा वाजवा ढोल हे संत्रा हे 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 गोल सरकारचा वाजवा ढोल हे नागपूरची संत्री हे नागपूरची संत्री शेतकऱ्याला बोनस शेतकऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे धानाला बोनस धानाला बोनस मिळालाच पाहिजे धानाला बोनस मिळालाच पाहिजे संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आदिवासींवरती अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो धानाला बोनस मिळालाच पाहिजे धानाला बोनस मिळालाच पाहिजे अली बाबा 40 चोर सरकार आहे चोर अली बाबा 40 चोर शिंदे सरकारचे मंत्री 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 चोर अली बाबा 40 चोर सरकारचे मंत्री चोर अली बाबा 40 चोर शिंदे सरकारचे मंत्री चोर अली बाबा 40 चोर शिंदे सरकारचे मंत्री चोर अली बाबा 40 चोर शिंदे सरकारचे मंत्री चोर हे नागपूरची संत्री हे नागपूरची संत्री हे नागपूरची संत्री नागपूरची संत्री अरे धानाला भाव धानाला भाव धानाला भाव शेतकऱ्यांना अनुदान शेतकऱ्यांना बोनस शेतकऱ्यांना बोनस धानाला भाव धानाला भाव धानाला भाव शेतकऱ्यांना बोनस सरकारचा शेतकऱ्यांना बोनस सरकारचा धानाला भाव धानाला भाव धानाला भाव संत्रा हे कोड 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 संत्रा हे विधान संत्रा हे कोड संत्रा हे कोड संत्रा हे गेल्या सरकारच्या काळामध्ये 2760 रुपये हा प्रति क्विंटल धानाला भाव त्या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळ आणि नाफेडने त्या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षामध्ये दिला होता। वारंवार सातत्याने मागणी करून सुद्धा या वर्षीचा भाव हा 2060 रुपये आहे, म्हणजे जवळपास 800 रुपये कमी। आणि या धानाच्या भावाला जी वाढ द्यायला पाहिजे, जे अनुदान द्यायला पाहिजे
त्याची सातत्याने आम्ही मागणी करतो आहोत, परंतु तरीसुद्धा आता भात खरेदी सुरू झाली आहे दिवाळीनंतर 2 महिने होत आले, परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांना बोनस त्या ठिकाणी दिल्याचं काम या सरकारने केलेलं नाही। सातत्याने आमची मागणी आहे की जर मागच्या काळामध्ये 2760 रुपये दिला होता प्रति क्विंटल, तर यावर्षी 2800 द्यायला पाहिजे, 3000 द्यायला पाहिजे। म्हणजे आमच्यापेक्षा चांगलं काम जर त्यांना करायचं असेल तर प्रति क्विंटल 3000 भाव त्यांनी दिला पाहिजे। तसं न करता फक्त 2060चा भाव त्यांनी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। आणि गेल्या वर्षी जो बोनस आम्ही दिला होता तो सुद्धा अजून काही लोकांना दिलेला नाही, कुठे दिलाच नाही। 50 रुपये 100 रुपये खात्यामध्ये जमा होतात आणि अतिशय थट्टा उडवण्याचं काम शेतकऱ्यांची या ठिकाणी हे सरकार करत आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी जो मागच्या वर्षीचा जरी भाव जुन्या सरकारचा भाव होता तेवढा तरी द्यावा, 2760 रुपये प्रति क्विंटल ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि मागच्या काळामध्ये आम्ही खावटी अनुदान दिलं होतं 4000 रुपये, ते सुद्धा यावर्षी या सरकारने दिलं नाही, जे मागच्या काळात सुद्धा त्यांनी दिलं नव्हतं। म्हणजे आदिवासी जनतेबद्दल थोडीही त्यांना दया येत नाही, लोकांची उपासमार होऊ नये, त्यांना त्या ठिकाणी जगण्यासाठी काही साधन मिळावं म्हणून आम्ही 460 कोटी रुपये खर्च करून आदिवासी विभागाने 18 लाख कुटुंबांना हे खावटी अनुदान दिलं होतं। त्याची मागणी आम्ही करतोय, परंतु यंदाचा सीझन निघून गेला, पावसाळा निघून गेला, तरीसुद्धा त्यांनी अनुदान दिलं नाही। आमची मागणी या निमित्तानं आहे की त्यांनी ते द्यावं। आणि आम्ही 4000 दिलं होतं, त्यांना 8000 देऊ शकतात, 10000 देऊ शकतात, पण लोकांची बोलवण केली फक्त किती 100 रुपये आनंदाचा शिधा। म्हणजे हा किती मोठा विरोधाभास आहे। 4000 रुपये आम्ही दिले प्रति एका कुटुंबाला आणि त्यांनी दिलेत 100 रुपये प्रति कुटुंब, तेही लोकांना काही लोकांना भेटलेलं नाही। त्यामुळे आपण हे त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात आणून द्यावं। आपल्या निमित्तानं आमची विनंती आहे, कारण सभागृहामध्ये असे विषय घेतले की त्या ठिकाणी आमचं भाषण थांबवण्याचं काम, आवाज दाबण्याचं काम केलं जातं, तुम्ही सगळे बघतात। त्यामुळं आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर हे आवाहन करतो आहे की कसं हे बदललेले लोक आहेत। धन्यवाद। 21 तारखेला माननीय अजितदादा पवारांनी एक प्रश्न टाकला होता टीईटीच्या भ्रष्टाचारासंबंधी। त्याच्या संबंधी अजितदादांना पत्र आलं की आज तो प्रश्न उपस्थित केला जाईल, त्याच्यात जे बदल हवे होते ते करून। त्याच्यावरती तो प्रश्न न लागल्यामुळे अजितदादांनी परत विषय काढल्यावरती अध्यक्षांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामधलं कायद्याचा कुठलाही भाग घेतला नाही, तो प्रश्नच लागू दिला नाही। याचा अर्थ अध्यक्ष स्वतः भ्रष्टाचाराला मागे घालत आहेत। सभागृहाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचे नसतात, पण ह्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मंत्री गुंतला असल्यामुळे हा प्रश्न लागूच द्यायचा नाही, त्याची उत्तरं येऊच द्यायची नाही, ती पटलावरही येऊ नयेत याची व्यवस्था स्वतः अध्यक्षांनी केली। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणं म्हणजे अब्दुल सत्तार सकट पहिल्या दिवसाची काढलेली सगळी प्रकरणं, पहिलं प्रकरण सुरू झालं माननीय मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यात आम्हाला बोलू दिलं नाही। मुख्यमंत्र्यावरती ताशेरे ओढलेले असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःची चूक कबूल केली असताना त्यावरतीही आम्हाला बोलू दिलं नाही। अब्दुल सत्तारांची एवढी गायरानाची प्रकरणं निघाली, एवढी टीईटीची प्रकरणे निघाली, आम्हाला त्यावरतीही बोलू दिलं नाही। भुसे साहेबांची स्वतः त्यांनी कानफडात मारल्याची क्लिप समोर आली, त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही, तेही प्रकरण आम्हाला काढू दिलं नाही। शंभूराज देसाई यांनी एका जमिनीवरती बंगला बांधला जो इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, त्याच्या संबंधी बोलू दिलं नाही। म्हणजे या सरकारचे 7 मंत्री, त्यांचे चुकीचे झालेले निर्णय, हे सगळे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात आम्हाला हे मुद्देच काढू दिले जात नाही। हे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन तर देतच आहे, पण केलेल्या भ्रष्टाचाराला राजश्रयही देत आहे, हे भयानक आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणाबाबत चर्चा करायची नाही, अब्दुल सत्तारांच्या प्रकरणांबाबत चर्चा करायची नाही, भुसेंचा एवढा समोर आलेला व्हिडिओ त्याच्यात न नोंदवलेला गुन्हा चर्चा करायची नाही। असं जर सभागृहात चालणार असेल
तर एकीकडे फक्त भ्रष्टाचार होत राहील आणि बाकीकडे कोणी बोलायलाच उरणार नाही. असं आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी आणि माझ्यासारखी अनेक सिनियर मंडळी ही गेली 35, 40, 45 वर्ष आम्ही विधिमंडळाचं काम करतोय, विधिमंडळाचं काम बघतोय. परंतु आज विधिमंडळामध्ये अतिशय आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व अशा पद्धतीचा निर्णय हा घेतला गेला. ज्या TET घोटाळ्यासंदर्भामध्ये माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं 21 तारखेच्या प्रश्नाच्या यादीमध्ये तो प्रश्न छापून आला. हे प्रश्न 30 दिवस अगोदर अधिवेशन पूर्व काळामध्ये टाकावे लागतात आणि म्हणून तो प्रश्न छापून आला. तो प्रश्न काय आयत्या वेळेला उपस्थित झालेला नव्हता. त्या प्रश्नावर काही कालावधीमध्ये चर्चा झाली आणि सरकारकडून समर्पक उत्तरं येत नाहीत असं बघितल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदयांनीच तो प्रश्न राखून ठेवायचा असतो, त्याप्रमाणे तो प्रश्न राखून ठेवला गेला. असे राखून ठेवलेले प्रश्न याचं उत्तर हे द्यावंच लागतं. जेव्हा कधी हा दिवस ठरतो त्या प्रश्नोत्तराच्या पूर्वी जे रेग्युलर प्रश्नोत्तर असतात त्याच्या पूर्वीच हा प्रश्न घ्यावा लागतो आणि त्या संदर्भातलं विधिमंडळ सचिव यांनी माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना 23 तारखेला पत्र दिलं की आपला प्रश्न आज बुधवार दिनांक 28 रोजी घेतला जाईल आणि तो प्रश्न घेतला गेला नाही म्हणून माननीय अजितदादांनी त्या संदर्भामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यावर विधानसभेचे अध्यक्ष उत्तर देतात, निर्णय देतात की हा प्रश्न निकषामध्ये बसत नाही म्हणून घेता येत नाही. विधिमंडळामध्ये आश्चर्यकारक घडलेली घटना ही अशी की जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून पहिल्यांदा प्रश्नोत्तराच्या यादीमध्ये आला, जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून तुम्ही राखून ठेवलात, जो प्रश्न निकषामध्ये बसला म्हणून तुम्ही 23 तारखेला संबंधित सदस्यांना अजितदादांना उत्तर दिलं आणि आज अशा प्रकारचं उत्तर मिळतं. यातून गेले अनेक दिवस आम्ही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून हे सरकार भ्रष्टाचारी आहे, या सरकारमधले मंत्री किती भ्रष्ट आहेत आणि याला संपूर्ण सरकार कसं पाठीशी घालतंय हे आम्ही सांगत होतो. आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. कारण या TET घोटाळ्यामध्ये विद्यमान सरकारमधले एक मंत्री आहेत, मंत्र्यांशी संबंधित हा प्रश्न आहे आणि म्हणून आपलं सरकार हे भ्रष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ नये म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केलेला आहे. आताच आमचे ज्येष्ठ सन्मान्य मित्र आणि सदस्य जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितलं की वेगवेगळ्या मंत्री कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत आणि हे भ्रष्टाचार आता बाहेर येतील म्हणून आज विधिमंडळाचं अधिवेशन देखील गुंडाळण्याचं आम्हाला ऐकायला येतंय. अधिवेशन हे जे विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे नागपूर सेशनचं ते सुद्धा आता पुढच्या आठवड्यात चालेल असं आम्हाला वाटत नाही. कारण या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार हे आता दिवसागणिक बाहेर यायला लागलेले. उद्या अजून एक 150 एकरचं प्रकरण बाहेर येणार आहे. तर उद्याची वाट बघा. उद्या ह्यांच्यातला सर्वात मोठा दरोडेखोर कोण आहे हे उद्या बाहेर येणार आहे. तर उद्याची वाट बघा. आणि अरे मॅडम ते अनिल देशमुख राहू द्या. दुसरा काय प्रश्न आहे का? झालं ना आमचं सांगितलं. अनिल देशमुख असं मी बॉम्बस्फोट वगैरे म्हणत नाही प्रकरणानं. कारण का इथे हायड्रोजन बॉम्ब टाकला तरी झोपलेले लोक आहेत. हे कुंभकर्णाचे बाप आहेत. सर ते भाजपचे मंत्री आहेत की शिंदे गटाचे मंत्री आहेत त्यांचा हा प्रकार? थांबा ना थोडा वेळ. सस्पेन्स पिक्चर बघितला की नाही आयुष्यात? सस्पेन्स आखिर में समझ में आता है. उपमुख्यमंत्री म्हणतात की हे आपल्याच काळातले हे मंत्री होते त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप तुम्ही. असा आहे घोटाळा कुठल्या काळात झाला हा महत्वाचा नाही तर मानसिकता महत्वाची आहे. नाही माझं तर पुढचं म्हणणं असं आहे जितेंद्र आव्हाड साहेब, याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे. आमच्या काळामध्ये जर झाला असं जर देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असेल तर आमच्या काळातल्या झालेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा कारवाई करा हे आमचं म्हणणं आहे.
याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे, तुमच्याकडे नैतिकता नाही. केवळ आमच्याकडे बोट काय दाखवताय तुम्ही? आज सरकार तुम्ही आमच्याकडे आहे. आमच्या काळात जर झाला असलं भ्रष्टाचार तर त्याची चौकशी करा, कारवाई करा, हे आम्ही सांगतोय. याचा अर्थ आमच्याकडे नैतिकता आहे, तुमच्याकडे नैतिकता नाही. उदय सामंत यांची जी डिग्री आहे ती बोगस डिग्री असल्याचं निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी माहिती सादर केली ती खोटी माहिती असं सादर असून खूप प्रकरणं बाहेर यायची. त्याच्यामुळे आता हे डिग्रीचं प्रकरण माझ्या हातात आलेलं नाही, मी ते काय बघितलेलं नाही. त्याच्यामुळे तातडीने त्याच्यावर काही उत्तर देणं मला जमणार नाही. आपल्याकडे काही कागदपत्र असतील मला द्या, मी तपासून पाहतो. दोन तासानंतर आपल्याला उत्तर द्यायला परत. अनिल देशमुखांचा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा वाटत नाही? नक्की वाटतो. आज आमचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब हे कोर्टातून आज मोकळे होत आहेत. सुप्रीम कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे, हायकोर्टानं सुद्धा ते मान्यता दिलेली आहे. आम्ही निश्चितपणे आनंदी आहोत, पण एका गोष्टीकरता आम्ही दुःखी आहोत की कालच विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांनी अतिशय मार्मिक विधान सभागृहामध्ये मॅडम केलं. काय केलं की 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती, पण या इतक्या दीर्घकाळच्या सत्तेमध्ये विरोधी पक्षाच्या एकाही माणसाला जेलमध्ये घालण्याचं काम केलं नाही. परंतु भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आल्यानंतर आमचे भुजबळ साहेब असतील, अनिल देशमुख असतील, आमचे नवाब मलिक साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या नाट्या आरोपाखाली संशयानं ज्यांची क्रेडिबिलिटी नाही त्यांनी आरोप करायचे. आणि आज एका खानदानी माणसाला, घरंदाज माणसाला आणि आयुष्यातली 5-50 वर्ष ज्या माणसानं समाजसेवेमध्ये काम केलं त्याला सडवण्याचं काम केलं, हे अत्यंत निषेधार्ह आहे. पण त्यातून सुद्धा अनिल देशमुख साहेब बाहेर येत आहेत. आम्हाला आनंद आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांनी हेही म्हटलं की 100 कोटीचा दावा तो 1 कोटीवर आलेला आहे, असंही त्यांच्या कार्यालयातून खळबळजनक बातमी येते. काय सांगा? असं आहे की 100 कोटीचे आरोप भारतीय जनता पार्टी आरोपांची राळ उठवत असतं, परंतु प्रत्यक्षामध्ये चौकशी झाली त्यावेळेला ते 4 कोटीवर आलं. आणि FIR दाखल झाला ज्या वेळेला CBIचा आणि तुमच्या EDचा, तर 1 कोटीवर ते प्रकरण आलं. 1 कोटी आणि समथिंग काही रक्कम आहे त्याच्यावर आलं. याचा अर्थ की शेवटी कशा पद्धतीनं विरोधी पक्षाला आज आपण विचारानं, आपल्या कामानं आणि आपल्या नीतिमत्तेनं त्या ठिकाणी पुरे पडू शकत नाही, त्यावेळेला अशा पद्धतीनं समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण करायचं, विरोधी पक्षाला बदनाम करायचं, ही भारतीय जनता पार्टीची अतिशय निंद्य आणि कूटनीती आहे. नाही, याच्यात सर्वात महत्त्वाचं हे आहे की CBIकडे आरोप परमबीर सिंगनी केला होता. हायकोर्टाने हे निदर्शनास आणून दिलं की संजय पाटील नावाचा जो साक्षीदार होता त्यांनी 1 नंबर कोण हे सांगितलं. ते 1 नंबर होता परमबीर सिंग, तो मात्र बाहेर. पण त्याही वरती मी सभागृहातल्या जवळजवळ सर्व सदस्यांची भावना सांगतो आणि आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा बेल हा प्रत्येक आरोपीचा अधिकार आहे असं म्हटलं. मागचे आता निवृत्त झालेले 2 सरन्यायाधीशही म्हणतात की अटकेत ठेवणं हे इनह्युमन आहे, म्हणजे माणुसकीला धरून नाही. राष्ट्रपती पण म्हणतात. तुम्ही शेवटी सांगता की काय गुन्हा घडलेलाच नाही हो, तपासात काय निष्पन्न नाही, आणि 1.5 वर्ष माणूस तो जेलमध्ये सोडतो. तो काय कुठे जाणार नव्हता ना, त्याचा पासपोर्ट घेतला असता, हे घेतलं असतं, ते घेतलं असतं, तो इथंच राहिला असता. पण हे विदाऊट ट्रायल जेल सेंटन्स ठोकून टाकायची, 1.5-2 वर्ष सडवून टाकायचा. कोणी किती म्हणो, घरदार उद्ध्वस्त होतं, बायको खलास होते, नातेवाईक दूर जातात आणि जो आतमध्ये माणूस असतो त्याची मानसिक खतम होऊन जातो. आणि हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की ह्याच्यावरती पूर्ण जनतेने विचार करायला हवा की अशा पद्धतीने जेलमध्ये डांबून ठेवणं हे काही योग्य नाही. स्वतः हायकोर्टच म्हणतं की याच्यात काही तथ्यच नाही. संजय राऊतांच्या निकालात म्हटले काही तथ्य नाही, अनिल देशमुखांच्या निकालात म्हटले काही तथ्य नाही, तरी 18 महिने जेलमध्ये राहिले ना बिचारे.
ह्याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने करावा. दिवसापासून महाराष्ट्रातील लोकांची लोकभावना होती की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहमदनगर करण्यात यावं. आज सभागृहामध्ये तारांकित प्रश्न मी टाकलेला होता. देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम हे सगळ्यांना माहिती आहे. एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन अहिल्यादेवींनी जो राज्यकारभार केला, काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केलेला अखंड देशाला माहीत आहे. 12 ज्योतिर्लिंग असतील, घाट बांधणी असतील, धर्मशाळा बांधणी असतील, असे अनेक विषय अहिल्यादेवींच्या हातून पुण्याचं काम झालेलं आहे. काशी विश्वेश्वर कॉरिडॉर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी निर्माण केला आणि तो फेब्रुवारी 2022ला त्याचं लोकार्पण झालं. आणि या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये माननीय मोदी साहेबांनी निर्माण केला. आणि केंद्र सरकारनं ही दखल घेतली. राज्य सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं अशी मागणी आज आम्ही सभागृहात केली. सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं माननीय मंत्री दीपक केसरकर साहेबांनी उत्तर दिलं आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सरकार अहिल्यादेवीचं नाव हे अहमदनगर जिल्ह्याला देण्याचं आम्ही सकारात्मक आहोत, पॉझिटिव्ह आहोत. आणि तशा पद्धतीचा अहवाल माननीय आयुक्त अहमदनगर, माननीय तहसीलदार अहमदनगर, माननीय पोस्ट खाता आहे त्याचे प्रमुख, रेल्वे खात्याचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्याकडून सगळा सविस्तर प्रस्ताव मागवलेला आहे. आम्ही त्यांच्याकडे हा प्रश्न केला की तुम्ही किती दिवसामध्ये टाइम बाउंड सांगा आम्हाला, किती दिवसामध्ये तुम्ही अहिल्यादेवींचं नाव अहमदनगर जिल्ह्याला द्याल. तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही कॅबिनेटच्या समोर हा विषय आणू आणि परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू अशा पद्धतीचं सरकारच्या वतीनं सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. मी महाराष्ट्रातील अहिल्यादेवींच्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीनं सरकारचं विशेष अभिनंदन करतो. दुसरा विषय आहे मराठवाडा मुक्ती संग्रामच्या विषयामध्ये ज्यांनी अग्रेसर भूमिका घेतली, इंग्रजांच्या विरोधामध्ये आणि निजामांच्या विरोधामध्ये जे ताकदीनं लढले, ते नवसाजी नाईक यांचा इतिहास महाराष्ट्रातील लोकांच्या समोर यावा. आणि इसापूर धरण जे आहे त्या धरणाला, जलाशयाला नाव हे आद्य क्रांतीवीर नवसाजी नाईक यांचं देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी मी सभागृहात केली होती. जलसंपदा खात्याचे मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याही गोष्टीला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. म्हणजे येत्या काही काळामध्ये त्या जलाशयाला आद्य क्रांतीवीर नवसाजी नाईक यांचं नामकरण करण्यात येईल अशा पद्धतीनं सरकारच्या वतीनं उत्तर मिळालेलं आहे. मी सरकारचं आपल्या माध्यमातून विशेष अभिनंदन करतो. आज विदर्भावरती जे छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, याच्या लगत जे विदर्भाच्या लगत जे राज्य आहेत यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये राज्य 20 दरमध्ये तफावत आहे. आणि त्याच्यामुळे जे स्टील उद्योग आहेत, मग तो ब्रासचा असेल, ते हे सगळे उद्योग आपल्याकडून तिकडे चाललेले आहेत. आणि हे आजपासून मागच्या अनेक वर्षापासून चालले आहेत. आणि यावरतीच आज लक्षवेधी मी टाकलेलं होतं आणि त्याच्यावरती उपमुख्यमंत्री मोदींनी उत्तर दिलं की मागच्या ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्याच्यावर एक पॉलिसी आणली होती की विदर्भाचे उद्योगाला सुद्धा चालना मिळेल आणि ते चालना मिळाल्यानंतर त्याच्यावर म्हणजे एक विशेष दर सूट देण्यात येईल म्हणून. पण आता हे मागच्या गव्हर्नमेंटमध्ये ते बदलण्यात आली होती. आता सभागृहामध्ये मुख्यमंत्री मोदींनी आश्वासन दिलं की जी जुनी पॉलिसी त्यांनी मुख्यमंत्री असताना ते केली होती, विशेष पॅकेज द्यायचं म्हणजे 1000 कोटी वगैरेचा, तर आज त्यांनी सभागृहामध्ये दिले की अंतिम रूपामध्ये आहे ती आणि ती नक्कीच ती अंतिम रूप मंजुरी देऊन विदर्भाच्या विशेष स्टील उद्योगांना, मग ते गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा असेल, भंडारा गोंदिया असेल, अशा जिल्ह्यांना त्याचा फायदा होईल, उद्योग निर्मितीसाठी फायदा होईल. जसं भंडारामध्ये एका काळामध्ये वॉशरीचा एक उद्योग होता कोलवरती, 8000 लोक काम करत होते आणि आता ते वीज दरामुळे ते बंद पडलं. असे उद्योग पुनर्निर्मिती कसं करता येईल, जिवंत कसं करता येईल, विदर्भामध्ये याचा फायदा चांगला मोठ्या प्रमाणात होईल असं आज आश्वासन दिलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या विधानसभा मतदारसंघाच्या जवळ खेलचा प्रकल्प आहे, जो आता विद्यमान खासदार जे कपूर पटेल आहेत त्यांनी आणलेला होता.
त्या अनुषंगानं काय मुख्यमंत्र्यांशी चर्चा कराल का, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल? नक्कीच त्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करूच, परंतु खरं तर आपण जो प्रश्न विचारला त्या भागाच्या आमदारांनी सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात मांडायला पाहिजे होतं. त्यावेळेस सुद्धा ते खासदार होते. खासदार असताना प्रफुल्लभाईंनी नाही केलं तर नाना पटोले साहेबांनी करायला पाहिजे होतं. ते केलं नाही. असं नाही केलं तरी आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून देऊ. थँक्यू व्हेरी मच. आज जो एक बंद करा, पुन्हा चालू करा. आज सन्माननीय सदस्य नरेंद्रजी भोंडेकर, अहेरी सिरोंचा मतदारसंघाचे सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांनी एक विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा कायापालट होईल या विषयीची एक लक्षवेधी त्या ठिकाणी आणली. ती लक्षवेधी अशी होती की सुरजागड येथे जे लोहखनिज मिळालं आहे ते लोहखनिजाचा कारखाने विदर्भामध्ये झाले पाहिजे. मूळ प्रश्न असा होता की महाराष्ट्रातले 36 उद्योग हे विजेचे दर जास्त असल्यामुळे इतर राज्यामध्ये जात आहेत आणि त्यातले लोह खनिजावर प्रक्रिया करणारे स्टील प्लांटचे जे उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये लॉयड, गोपानी, ग्रेस आणि सिद्धबली असे 4 मोठे उद्योग आहे, परंतु त्यांना वीज परवडत नाही म्हणून ते लगतच्या राज्यामध्ये गेले. एकीकडे महाराष्ट्राच्या एकूण गरजेची 80% वीज हा विदर्भ निर्माण करतो आणि ते दुसरीकडे वीज परवडत नाही म्हणून विदर्भातले उद्योग मात्र दुसऱ्या राज्यात जातात. ही तफावत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या सभागृहामध्ये लक्षात आणून दिली आणि त्यांना मागणी केली की विदर्भातील जे उद्योग आहे जे खनिजावर आधारित आहे, खनिजावर आधारित असलेल्या उद्योगांचा खर्च हा 60% विजेचा खर्च असतो, म्हणून त्या खनिजावर आधारित असलेल्या उद्योगांकरता वेगळी पॉलिसी आणणार आहात का, नंबर 1. आणि नंबर 2, जे लोहखनिज लॉयड मेटल एनर्जीला मिळालेला आहे त्याची ती सुरजागडची कॅप्टिव्ह माईन आहे. कॅप्टिव्ह माईन म्हणजे तिथून उत्खनन करायचं, त्याचं प्रोडक्शन हे त्या कारखान्यात करायचं, अशा पद्धतीचं ते मिळालेलं आहे. परंतु दुर्दैवानं सुरजागडची जी खाण आहे ज्यामध्ये उत्पादन होणारं लोहखनिज आहे हे चंद्रपूरमध्ये कमी आणि देशाच्या इतर भागामध्ये विदर्भाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये विकत आहे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की त्या कंपनीवर तिथं जे उत्खनन होत आहे त्यांना जी कंडिशन पहिल्या वेळेस टाकली गेली होती की ते विदर्भामध्येच त्यांनी वापरलं पाहिजे, ही कंडिशन पुन्हा लागू करावी अशा पद्धतीचं. आणि नवीन उद्योग घेण्याच्याकरता मग नवीन धोरण आपण ठरवणार का हे विचारलं. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मोठ्या सकारात्मकतेनं त्यांनी हे सांगितलं की याकरता नवीन पॉलिसी आणली जाईल. जे खनिजावर आधारित उद्योग आहेत त्यांच्याकरता वेगळी पॉलिसी आणत या ठिकाणचा विदर्भातला उद्योग कसा वाढेल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न नवीन पॉलिसी आणणार असं त्यांनी सांगितलं. विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भाचा कायापालट करण्याची क्षमता जसं टाटानगर झालं तसं या सुरजागडमध्ये जो लोहखनिज मिळाला त्यामुळे होऊ शकते. नागपूरची संत्री, नागपूरची संत्री, नागपूरची संत्री, नागपूरची संत्री, नागपूरची संत्री, नागपूरची संत्री, नागपूरची संत्री. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा जवळजवळ 3रा दिवस आहे, परंतु जो शेतकऱ्यांचा धान आहे त्याची गेल्या वर्षी खरेदी झाली होती, ह्या वर्षी खरेदी सुरू आहे, पण त्याच्या अनुदानाबद्दल अजूनही सरकार काहीच बोलत नाही, अनुदान जाहीर करत नाही. आणि त्यामुळं जे काही धान पिकवणारे आदिवासी शेतकरी आहेत, बिगर आदिवासी शेतकरी आहेत, ते सगळे हैराण. त्याचबरोबर बाकीचा कापसाचा प्रश्न आहे, संत्र्याचा प्रश्न आहे, सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे सरकार बोलायला तयार नाही. मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांना जे अनुदान देणार आहेत तर कुणाच्या खात्यावरती 50 रुपये आले, कुणाच्या खात्यावरती 100 रुपये आले. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल ह्या सरकारची भूमिका एकदम उदासीन आहे. आम्हाला वाटलं होतं की या बाबतीमध्ये काहीतरी सरकार धोरण घेईन आणि शेतकऱ्यांना जो काही बोनस द्यायचा आहे धानाचा तो दिला जाईल. त्याचबरोबर 50,000चं जे अनुदान आहे शेतकऱ्यांना, की कर्ज तुम्ही भरल्यानंतर जे प्रोत्साहनपर अनुदान भेटणार होतं ते लवकरात लवकर दिलं जाईल. त्याचबरोबर कापसाला, संत्र्याला बाजार भेटेल ह्या बाबतीत काहीतरी सरकार बोलल, परंतु त्याच्यावरती चर्चा काही होत नाही. काल विदर्भाची चर्चा होती,
त्यामुळं आम्ही काल हे राजीनाम्यांचे मुद्दे होते ते सभागृहामध्ये थोडीशी बाजूला ठेवली किंवा महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या बाबतीतलं जे धोरण घ्यायचं होतं त्याच्यामुळं सभागृहामध्ये आम्ही ज्या भ्रष्ट मंत्री आहेत त्यांच्याबद्दलचं जे धोरण आहे काल थोडंसं मवाळ घेतलं. त्याचं कारण होतं की जर ते विषय आम्ही घेऊन लढलो असतो तर यांनी विदर्भाबाबतची जी चर्चा आहे विकासाची ती केली नसती. महाराष्ट्राच्या एकीकरणाबाबतची जी अखंड महाराष्ट्राची चर्चा आहे ती केली नसती आणि त्यामुळं आम्ही काल थोडंसं मवाळ धोरण घेतलं. परंतु आज आम्ही सभागृहामध्ये भांडणार आहे. यानंतर मिटकरी साहेब बोलतील. संत्रा हातात घेऊन आज आंदोलन केलं आहे त्यामागची पार्श्वभूमी मागच्या आठवड्यामध्ये मी स्वतः संत्रा या पिकावर कोळशीचा प्रादुर्भाव झाल्याचं सभागृहात मांडलं होतं. काटोल नरखेड हा परिसर आणि वरुड मोर्शी हा परिसर या भागात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आणि काळ्या माशीनी ते फळबागा पोखरल्या जातात. त्या फळाचा नाश होतो आणि काळी पडलेली संत्री मग कोणी घ्यायला तयार नसतं. मार्केटिंग करणारे कसे मार्केटिंग करतात ते संत्रा बर्फीवरून आपलं लक्षात येईल. आज मी बर्फीचे पाकिट सोबत आणले होते. पतंजलीच्या रामदेव बाबांनी सुद्धा कापसाचं कसं मार्केटिंग केलं हे पण मी सोबत आणले होते. पण दुपारपर्यंत मी परत तुमच्यासमोर येऊन आज कापसाला 6 ते 7 हजार रुपयेच भाव दिला आहे सरकारने. मागच्या महाविकास आघाडीच्या काळात 13 ते 14 हजार रुपयापर्यंत कापसाचा दर होता. आज शेतकऱ्यांच्या घरात विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात कपाशी पडलेली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं सोयाबीन घरी पडलेलं आहे. मात्र या सरकारने कुठलीही ठोस मदत जाहीर केली नाही. उलट भूखंड पचवण्याचं काम कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि अब्दुल सत्तारनी म्हणजे मी बेडर मंत्री पाहिले पण इतका बेडर आणि इतका उर्मट माणूस मी कधी पाहिला नाही की इतक्या वारंवार चुका होऊन सुद्धा चेहऱ्यावर साधा लवलेश नसणे हे मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या कृषी मंत्रीपदाला न शोभणारं व्यक्तिमत्व आहे. उलट शेतकरी वाऱ्यावर सोडायचा आणि हव्या त्या पद्धतीने भूखंड लाटायचे आणि सत्तेचा दुरुपयोग करायचा. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी तात्काळ राजीनामा द्यावा. ही दोन्ही सभागृहात आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य मागणी रेटून धरणार आहोत. अब्दुल सत्तारचा राजीनामा या अधिवेशनाच्या अगोदर घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो. बोला सुनील भाऊ. आज विदर्भ के जो किसान हैं वो चाहे संतरा उत्पादक किसान हो, कपास उत्पादक किसान हो, धान उत्पादक किसान हो या सोयाबीन उत्पादक किसान हो, ये अधिवेशन जो चल रहा है उसका ये दूसरा चरण अभी पूरा होने वाला है. 3 दिन अधिवेशन होने के लिए बाकी है और हमें पूरा विश्वास था कि महाराष्ट्र के कृषि मंत्री अब्दुल सत्तार हमारे सब किसानों के मसले को यहाँ पे हल करेंगे और महाराष्ट्र के विदर्भ के खासकर किसान बड़ी आस लगाए बैठे हैं इस अधिवेशन पर. लेकिन हम 2-3 दिनों से देख रहे हैं कि अब्दुल सत्तार नाम के जो महोदय यहाँ पे एकनाथ शिंदे साहब ने कृषि मंत्री करके बिठाए हैं उन्हें इस बारे में कोई गलतफहमी यानी कोई दिलगिरी वो व्यक्त नहीं करते कि हम किसानों को न्याय नहीं दे पाए. इसके अलावा यानी इसके अपोजिट अगर देखेंगे तो कृषि मंत्री जो है उन्होंने भूखंड के घोटाले कैसे किए ये महाराष्ट्र सरकार के ख्याल में विपक्ष ने ला देने के बाद भी अभी तक उन पर कोई कार्रवाई नहीं हुई. हम विपक्ष के तीनों पार्टियां कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और मित्र पक्ष अब्दुल सत्तार का इस्तीफा हो इस भूमिका ये जो हमारी भूमिका है वो अंतिम दिन तक चलेगी और अब्दुल सत्तार ये महाराष्ट्र के भ्रष्ट कृषि मंत्री का राजीनामा सूद समेत हम लेके रहेंगे. अब्दुल सत्तार क्या बेडर किस कारण हो रहे हैं, मतलब इनका आशीर्वाद है ऐसा आपको लगता है? उसके सिवाय उनकी हिम्मत बढ़ ही नहीं सकती. अगर खासदार सुप्रियाताई के बारे में बोलने के बाद उन्होंने कोई दिलगिरी या खेद व्यक्त नहीं किया हो तो ये बेडर डर नहीं तो क्या है. ये बेडरपना चल रहा है उनका. अभी सिल्लोड महोत्सव के नाम पे उन्होंने करोड़ों रुपए हासिल किए. सिल्लोड महोत्सव कृषि महोत्सव के द्वारा वो पासेस भी आपको कल हमने यहाँ पे बांटे थे. फिर भी उन्होंने कोई दिलगिरी वहाँ पे सभागृह में व्यक्त नहीं की. टोपी अपनी ऊपर करके हंसते रहते हैं. तो इस तरीके का बेडर कृषि मंत्री अगर महाराष्ट्र को होगा तो ये महाराष्ट्र का दुर्भाग्य है. हम चाहते हैं कि महाराष्ट्र में किसान
अच्छी तरीके से ज़िंदगी जिए, इसलिए इस कृषि मंत्री का इस्तीफा बहुत ज़रूरी है। सरकारमधल्या एका भ्रष्टाचारी मंत्र्याचा TET प्रकरणामध्ये कशा पद्धतीने हात अडकलेला आहे आणि त्या संदर्भातला स्वीकारलेला प्रश्न हा आता स्वीकारता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सरकारच्या वतीने देण्यात आला आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी कसं घालतात हे संपूर्ण महाराष्ट्रानं आपल्या माध्यमातून पाहिलं। आता एक प्रकार असा सभागृहामध्ये घडला की आत्ताच मी सभागृहामध्ये गेलो होतो आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी सभागृहाच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या एक गोष्ट निदर्शनात आणून दिली की काल संध्याकाळी रवी भवन येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला विदर्भातल्या काही पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं आणि आमचे विदर्भातले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे त्यांना घेऊन चालले होते आणि घेऊन जात असताना तिथं ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांना पासेस काढायला सांगितलं। त्यांनी पासेस काढण्याचं मान्य देखील केलं, परंतु तुम्ही बोलणारे कोण असं त्यांनी आमदार नितीन देशमुखांना त्या ड्युटीवरच्या अधिकाऱ्यांनी विचारलं। त्यावेळेला आमदार नितीन देशमुख यांच्या शर्टासमोर सातत्यानं जो आम्हाला आमदार म्हणून दिलेला बॅच असतो तो बॅच होता आणि तो बॅच त्यांनी दाखवला आणि मी आमदार आहे म्हणून सांगितलं, परंतु त्या बॅचबद्दल सुद्धा अतिशय असभ्य शब्दामध्ये आणि तितक्याच अशोभनीय आणि अपमानकारकजनक असे त्या अधिकाऱ्याने शब्द वापरले। त्यांनी आयडेंटिटी कार्ड करता हट्ट धरला आणि त्याच्यावर थोडंफार काहीतरी बोलाचाल झाली। हा सगळा प्रकार काल रात्री 8:15च्या दरम्यान झाला आणि रात्री 11:30 वाजता आमदार नितीन देशमुख यांच्यावर 353चा गुन्हा दाखल करण्यात आला। सर्वसाधारणपणे विधिमंडळाच्या अधिवेशनाला येण्याकरता म्हणून आमदारांना कोणत्याही प्रकारची अडचण केली जात नाही, करू नये अशा प्रकारचे नियम आणि संकेत आहेत, परंतु विधिमंडळाचं विदर्भामध्ये अधिवेशन सुरू असताना विदर्भातल्याच एका आमदारावर 353चा खोटा गुन्हा दाखल करून 8:15ला घडलेल्या घटनेचा गुन्हा ठरवून रात्री 11:30 वाजता दाखल करायचा आणि त्यांना अधिवेशनापासून रोखायचं हे महापाप आज सरकारच्या वतीनं अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही सर्व सदस्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की किमान अधिवेशन सुरू असताना तरी त्यांना अटक होणार नाही याची तुम्ही हमी द्या, किंवा तुम्ही तुमच्या अधिकारात 353 हा गुन्हा काढून टाकण्याची तरी हमी द्या, किंवा त्यांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना अटक होणार नाही याची खात्री द्या, परंतु कुठल्याही प्रकारची सरकारच्या वतीनं हमी द्यायला तयार नाही। एका बाजूला ते सांगतात की रवी भवनमध्ये पास पाहिजे, त्यांना मी सांगितलं की विधिमंडळामध्ये येण्याकरता एका आमदारांच्या पत्रावर दोघांनाच आतमध्ये येता येतं, आज हजारो लोक आतमध्ये आलेले आहेत, हे कुठल्या नियमात येतं, हे कुठल्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे? आणि म्हणून रवी भवनमध्ये यापूर्वी सुद्धा असे कोणी पास काढल्याचं माझ्या माहितीत नाही, पण काही घटना घडल्या असतील तर तुम्ही ही घटना अधिवेशन सुरू असताना अधिवेशनापासून एका आमदाराला रोखणं हे चुकीचं आहे आणि म्हणून तुम्ही सहकार्य करा, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे सहकार्याची भावना तर दाखवली नाहीच, किंबहुना अप्रत्यक्षपणे आम्ही वरिष्ठ पातळीवर चौकशी करू, परंतु हे कसं बरोबर घडलेलं आहे असंच एक प्रकारचं समर्थन केलं आणि म्हणून नाना प्रकारे प्रयत्न करून सुद्धा त्यांना विधिमंडळामध्ये येण्यापासून रोखलं जात आहे। ते अँटिसिपेटरी बेल करता कोर्टामध्ये संघर्ष करतायत, याच्या निषेधार्थ आम्ही सभात्याग केला। जाधव साहेब, नितीन देशमुख हेच आमदार आहेत जे शिंदे गटात परत आलेले होते, हेतुपुरस्सर कारवाई आहे काही? नक्की निषेध नितीन शिंदेंवर ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं कारवाई आहे, कारण त्यावेळेला ते गुजरातमधून गुवाहाटीमधून तिथून मोठ्या हिमतीनं परत आले आणि त्यामुळे त्यांच्यावर राग असावा असंही शक्यता आहे। एका बाजूला सध्या सरकारमधले मंत्री हे लोकांना मारतायत
हे सरळ सरळ त्याचे व्हिडिओ आज आपण व्हायरल झालेले बघताय. त्यांचे आमदार तोडून टाकू, मोडून टाकू, गिनगिन मारू वगैरे वगैरे भाषा करतायत, पण त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही आहे. भर पोलीस स्टेशनमध्ये रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या जात आहेत, परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. पण एका आमदारला मात्र अधिवेशनापासून रोखलं जातं. हे अत्यंत निंदनीय आहे आणि निषेधार्ह आहे. जाधव साहेब, दुसरा प्रश्न असा आहे, तुमच्यामध्ये आणि आमदार योगेश कदम यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली, नेमका काय प्रकार होता? माझ्यामध्ये आणि आमदार योगेश कदमांमध्ये खडाजंगी काही नाही. माझ्याबरोबर खडाजंगी करणं एवढं सोपं काम नाही आहे. मुद्दा एवढाच होता की खेडमधले एक नगराध्यक्ष आहेत, ते मनसे पक्षाचे आहेत. त्यांनी एका कार्यकर्त्याकरता म्हणून या ठिकाणी पूल बांधावा असं समाज कल्याण विभागाला पत्र दिलं आणि त्याच्या अनुषंगानं तो पूल बांधला गेला. योगायोगानं त्याच बाजूला ते वैभव खेडेकर जे आहेत त्यांनी काही बिल्डिंग बांधलेली आणि त्यांचे काही नातेवाईक पासा राहतात असं योगेश कदमांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी तो समाज कल्याण खात्याचा निधी आपल्याकरता वापरला असा त्यांचा आरोप आहे. मुळामध्ये तिकडे अनेक प्रकारची वस्ती आहे आणि अशी आम्ही शिफारस लोकप्रतिनिधी करतो, परंतु ते नियमामध्ये बसतं की नाही, त्या योजनेमध्ये ते काम बसतं की नाही, त्या कामावर कोणत्या योजनेतून पैसे खर्च करावे लागतात ह्याची तपासणी करणं हे संबंधित बांधकाम विभागाचं काम असतं. त्याला प्रशासकीय मान्य देणं हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं. त्याला पैसे रिलीज करणं हे सेक्रेटरींचं काम असतं. आम्ही शिफारस केली म्हणजे आम्ही दोषी झालो असं समजून वैभव खेडेकर दोषी आहेत कारण त्यांनी कामाची मागणी केली, कामाची शिफारस केली, म्हणून त्यांच्यावर फक्त गुन्हा दाखल झाला. हे चुकीचं आहे. उद्या हे कोणावरही दाखल होऊ शकतं. हा माझा मुद्दा होता. आता विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपनगरातलं महत्त्वाचं असणारं भगवती हॉस्पिटल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यांचा प्रश्न मांडला. तिथे असणारी यंत्रसामुग्री, हॉस्पिटलची निर्मिती, तिथला भोंगळ कारभार या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शासनानं तात्काळ लक्ष घालून भगवती हॉस्पिटलचं दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण करावं. त्याचबरोबर सुपर स्पेशालिस्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचं काम पूर्णत्वास न्यावं. या दुसऱ्या धर्तीवर मोठ्या खाजगी 5 स्टार हॉस्पिटलच्या धर्तीवर ही हॉस्पिटल व्हावीत हा विषय आज निश्चितपणे मार्गी लागेल अशा प्रकारचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिलाय. चौकशी होईल. दुसरा, जी राजकीय स्टंटबाजी या ठिकाणी आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी आता केली, आपल्याला सांगितलं. कर्नाटकची हिंमतच नाही आहे की मुंबई त्या ठिकाणी आपल्याकडे घ्यायची. या संदर्भात अनेक लोकांनी, नेत्यांनी वक्तव्य केले. मुंबई हिसकावण्याचा प्रयत्न, मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय कुणाचा बाप आला तरी ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. मग ही स्पष्ट भूमिका असताना आता या विषयावर ना मुंबई वेगळी तोडण्याचा प्रयत्न कर्नाटक असं करतंय. अशा प्रकारे केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांचा सुरू आहे. आणि आपण बघाल की आत्ता मराठी माणसांचा यांना पुळका आलाय. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मराठी माणसांच्या जीवावर राजकारण केलं, त्या शिवसेनेबरोबर आव्हाड आणि त्यांची कंपनी सत्तेत होती. मराठी माणसांच्या हितासाठी घेतलेले 2-3 निर्णय त्या ठिकाणी सांगा. आणि त्याच्यामुळे असलेल्या सीमा भागाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचं म्हणणं आहे की सीमा प्रश्नावर, मुंबईवर कोणी राजकारण करू नये. हे सरकार, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पूर्णपणे सीमावासियांच्या बाजूनी आहे, मुंबईच्या बाजूने आहे, मराठी माणसांच्या बाजूने त्या ठिकाणी आहे. आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी 1960 पासून चालू असणाऱ्या वादात लक्ष घातलं आणि पहिल्यांदा हस्तक्षेप केला. आता मुंबईने ऐकलं नाही, ते अमितभाई शाह आहेत, योग्य ती दखल घेतीलच. आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी
पुढे येत आहेत त्याची पण गांभीर्याने दखल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि अमितभाई आणि केंद्र सरकारशी बोलून या ठिकाणी महाराष्ट्राच्या मागे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार पूर्णपणे आहे हे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. हिंदी प्रसाद सगळं विरोधी पक्षांनी TETच्या घोटाळ्यावर किंवा TETवर प्रश्न विचारण्यावर आज वॉकआउट केलेला आहे. हे अतिशय हास्यास्पद असा विषय आहे की स्वतःच्या त्यांच्या काळात झालेला घोटाळा आणि त्यावरच त्यांनी वॉकआउट करणे याच्यापेक्षा हास्यास्पद कोणताही विषय असू शकत नाही. आणि मी आज सभागृहामध्ये ज्या मागच्या सरकारच्या काळामध्ये TET असेल, म्हाडाचा असेल, आरोग्याचा असेल, सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये हे घोटाळेबाज सरकारने त्यावेळेस घोटाळे करून ठेवलेले आहेत. आज TETचा स्पेसिफिक विषय विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादा पवार यांनी उपस्थित केला आणि त्यावर उपस्थितीला वॉकआउट केलं. परंतु मी आज मागणी केलेली आहे की ज्या अपात्र कंपनी होत्या की ज्या त्या गोष्टीसाठी त्या पद्धतीने पोटेन्शियल नव्हतं, मग अपात्र असलेल्या कंपनी ज्या आहेत त्यांना या TET भरती प्रक्रियेमध्ये पात्र करून हे कोणी पात्र करून दिलं, याच्या मागे कोण आहे आणि याच्यामध्ये काय डील झाली याची चौकशी करावी अशी मागणी मी विधानसभेत केली आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यावर चौकशीचे आदेश दिलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यातला खरा सूत्रधार कोण हा निश्चितपणे जनतेसमोर येईल. महाराष्ट्रामध्ये या भरती प्रक्रियेचे अशाच घोटाळे हे मागच्या काळात झालेले आहेत. परंतु या शासनाच्या काळामध्ये पारदर्शक शासन असल्यामुळे यामध्ये कोणताही घोटाळा होऊ नये याची दक्षता घेण्याचं काम आम्ही करतो आहे. आणि ह्याही गोष्टीचं आम्ही सर्व खेडेपाडे किंवा ग्रामीण भागात शहरामध्ये मी पाहतो आहे की मागच्या काळातील दलाल जे आहेत या भरती प्रक्रियामध्ये जे दलाली करायचे ते माणसं अजूनही खाली फिरत आहेत. आणि माझं या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना आव्हान आहे की या लोकांच्या नादी लागू नये. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये या प्रकारचं कुठंही होणार नाही. त्यामुळे यांच्या नादी लागू नये. आज विधानसभेमध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा प्रबंधक पदासाठी व इतर पदांसाठी एक भरती प्रक्रिया त्यांनी चालू केली आणि पात्र आहेत त्यांना अपात्र केलं, अपात्र जे लोक आहेत ते पात्र केले. आणि का केले तर यात आपण समजू शकतो की यातील देवाणघेवाणचे प्रकार जे आहेत त्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये चालू आहेत. आणि म्हणून पात्राचे अपात्राचे पात्र करणे आणि त्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं आणि या विषयामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांना मी हे सगळं समोर त्यांच्या मांडल्यानंतर आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचे आहे की स्वतः ती ॲटोनॉमस बॉडी आहे म्हणून त्या याच्याखाली लपून मनमानी करण्याचा त्यांना अधिकार नाही आहे. कारण 1966च्या कायद्यानुसार कोणत्याही ॲटोनॉमस बॉडीला शासनाची पूर्व परवानगी ही घ्यावीच लागते. पण शासनाची पूर्व परवानगी न घेता आपल्या मर्जीतील किंवा काही देवाणघेवाण करून तिथं आपले लागले पाहिजे या पद्धतीनं शासनाची पूर्व परवानगी न घेता त्या महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने भरती प्रक्रिया चालू केली होती. मी प्रश्न उपस्थित केल्यानंतर माननीय वैद्यकीय मंत्र्यांनी ती भरती प्रक्रिया रद्द केलेली आहे व त्याची पूर्ण सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. थँक्यू. आज अधिवेशनाच्या दरम्यान 37 एकर 19 गुंठ्याची गायरान जमीन योगेश खंडारे या माणसाला देण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यामध्ये निदर्शनास असं आणायचं आहे की सुप्रीम कोर्ट वर्सेस जगपाल सिंग या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की गायरान जमीन तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही, त्या फक्त सार्वजनिक उपयोगासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
पण हे सगळं त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना अधिकाऱ्यांनी सांगून त्यांनी जमीन हट्टापायी ह्या माणसाला दिली. या माणसाचं या जमिनीची किंमत 150 कोटी रुपये आहे. हायकोर्ट काय म्हणतं? तत्कालीन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे आहेत. जिल्हा कोर्टाचे आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारचा शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली. आता एवढं स्पष्ट लिहिल्यानंतर हा माणूस पदावर कसा काय राहू शकतो? आणि ते तिथे गुन्हा कबूल करतायत. ते काय म्हणतात निवेदनात? गायरान जमीन घोटाळ्यानंतर आरोपी मंत्री अब्दुल सत्तार असं म्हणतात, अपवादात्मक परिस्थितीत जमीन शेतकऱ्यांना देता येते, अनुसूचित जाती जमातींना देता येते. सर्वोच्च न्यायालय कुठेही असं म्हणालेलं नाही, शासन असं कुठेही म्हणालेलं नाही. म्हणजे हे शासनमध्ये, या शासनामध्ये असा एक प्रकार आहे, मी गुन्हा कबूल केला ना मग मी इनोसंट आहे, मी मोठ्या मनाने गुन्हा कबूल केला, मी चूक झाली सांगतोय ना मग मी प्रामाणिक आहे, असं होत नाही. तुम्हाला माहीत असेल नसेल, फायलीवर सगळं आलेलं असतं आणि फायलीवर आलेला असताना जेव्हा तुम्ही निर्णय घेता आणि जेव्हा तो निर्णय रद्दबद्दल ठरवला जातो आणि तुम्हाला तुमचाच निर्णय फिरवावा लागतो, यू आर पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट स्कॅम. आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं इंटेन्शन, तुमचा उद्देश हा साफ नव्हता, हे याच्यावरनं सिद्ध होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार हे दोषी सापडलेले आहेत. हायकोर्टाचा निर्णय आल्यानंतर मी बघीन, हे उत्तर विधानसभेत होऊ शकत नाही. मी काल परवा सांगत होतो की हायकोर्टाने कधी अंतुलेंना सांगितलं नाही राजीनामा द्या, अंतुलेंनी निलंगेकरांना कधी सांगितलं नाही राजीनामा द्या, दोघांनीही राजीनामे दिले. मनोहर जोशींना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, विलासराव देशमुखांना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, RR पाटलांना सांगितलं नव्हतं कोणी राजीनामा द्या, पण दिले ना. नैतिकता इथे तर सर्व उच्च न्यायालयाने ताशेरे मांडले. आता नैतिकता आहे की नाही बघूया, प्रश्न एवढाच आहे. पण ते दोषी आहेत, त्यांनी आज विधानसभेतच कबूल करून टाकले. सर, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यापासून भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आहेत ते प्रामुख्याने पुढे येत आहे. महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा महाविकास आघाडी हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे असं म्हटलं जायचं. मग आता तुम्ही काय? बघा, आम्ही पुराव्यासकट समोर आलो. आम्ही पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी नजर चुकीने असं ते म्हणतायत, पण सबज्युडाइज प्रकरणामध्ये आदेश दिला आणि कोर्टाने विचारलं तुम्हाला काय करायचंय सांगा तुम्ही, आता तुम्ही काय करणार आहात. त्यांनी लिहून दिले, मला माझ्या नजर चुकीने झालेलं आहे त्यामुळे मी मागे घेतो. नजर चुकीने झालं हे मान्य करता येत नाही. मी नजर चुकीने गोळी झाडली आणि समोरचा मेला, गुन्हा आहे की नाही आहे? असं नजर चुकी, यू कॅनॉट प्लीड युअर इनोसन्स आउट ऑफ इग्नरन्स. म्हणजे असे कित्येक ताशेरे उच्च न्यायालयाने त्यांच्यावर मारलेले आहेत. या सरकारने आज ह्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची ढाल पुढे करत ही सगळी प्रकरणं सभागृहाच्या पटलावर येण्यावाचून रोखली. पण जनतेचे सभागृह खूप मोठे आहे, महाराष्ट्रातील जनतेचे सभागृह खूप मोठे आहेत आणि हे घोटाळेबाज मंत्री यांचे चेहरे फाडण्यासाठी सगळे जिल्हे ओपन आहेत. तिथे तर तुम्ही रोखू शकत नाही. तुमचे पोलीस लाठीमार करू शकतात, खोट्या केसेस घेऊ शकतात, आतमध्ये डांबून ठेवू शकतात, पण त्यांनी काही होत नाही. हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलं की 6 मंत्र्यांनी बेकायदेशीर गुन्हे केलेले आहेत, बेकायदेशीर कामं केली आहेत आणि हे सरकार अध्यक्षांचा उपयोग करून सभागृहाच्या पटल्यावर एकही गोष्ट येऊ देत नाही. आज कामकाज सल्लागार समितीची 10 वाजता बैठक आहे. महाविकास आघाडी
मधलं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष, आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 3 आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे. हा दुसरा आठवडा आहे. कारण आपण पाहिलं की विदर्भ, मराठवाडा हा जो मागासलेला भाग आहे, इथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापासून चर्चा सुरू झालेली आहे. काल पण आम्ही 3 वाजता चर्चा सुरू केली, ती रात्री 11पर्यंत चालवली आणि 11पर्यंत जेवढे काही सभासद या विषयावर बोलणार होते, सभागृहात हजर होते, त्या सर्वांना बोलण्याची संधी दिल्यावरच आम्ही ते सभागृह थांबवण्याचा विनंती केलेली होती सत्ताधारीला आणि त्यांनी ती मान्य केली. आता आज 10 वाजता त्यांची काय भूमिका आहे ते आम्हाला काही माहिती नाही. पण इथं आता अजय चौधरी, साळवीजी, बाकीचे सगळे आम्ही मान्यवर आहोत. आमची सगळ्यांची ती भूमिका आहे. आज एक झालं आहे, खरगे साहेब हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऑल इंडियाचे, ते मुंबईला येत असल्यामुळं काँग्रेसचे बरेच मान्यवर हे त्या मिटिंगच्या करता मुंबईला गेलेले आहेत. काही जण आज जाणार आहेत आणि रात्रीच्या विमानाने त्या ठिकाणी परत येणार आहे. अशा प्रकारे आमची भूमिका आहे आणि 10 वाजता मी त्याच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं तिथं मांडणार आहे. कारण गेले 2 वर्ष आपल्या करोनाच्यामुळं नागपूर परिसरामध्ये अधिवेशन होऊ शकलं नाही, तर ते 3 आठवडे झालं तर आणखीन इकडच्या प्रश्नाला एक चर्चा करून न्याय देण्याचा करता विरोधक पण यशस्वी होतील आणि सत्ताधारी पक्षाला पण जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ते त्या ठिकाणी सांगू शकतील. ही बाब एक. आज मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार अनिल देशमुख साहेब यांचा बेल झालेला आहे आणि असं बोललं जातं की आज ते सुटण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही अशा पद्धतीनं निकाल कोर्टाने दिलेला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना पण आम्ही विनंती केली की तुम्ही सांगलीतनं तिथं या मुंबईमध्ये, आणि माझाही प्रयत्न आहे की मुंबईला जायचा. हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी विचारलं की बाबा उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आपण घेतोय. मी त्यांना म्हणलं की उद्याच्या ऐवजी परवा घेतली तर बरं पडेल. ते म्हणाले कारण काय? तर मी त्यांना हे कारण सांगितलं कारण मी दुपारी निघणार होतो. तर त्यांनी 11 वाजता मी निघणार होतो. तर त्यांनी सांगितलं की असं करूया, 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. त्याच्यामुळं मी माझा प्रोग्राम त्या ठिकाणी बदलला. दिलीप वळसे पाटील आम्ही दुपारी 1 वाजता शासनाचं विमान कुणी वापरावा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो आणि त्यांनी तशा पद्धतीनं सांगितल्यामुळं मी पण आज विरोधी पक्ष नेता आहे, मला पण कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि आम्ही पण सरकारमध्ये असताना कधी काही प्रसंग आले तर अशा पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करायचो. आणि त्याच्यामुळं कदाचित मी दुपारी 1 वाजता शासनाने उपलब्ध केलेल्या विमानातनं मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि परत त्याच विमानाने येण्याचं पण साधारण माझं नियोजन आहे. जर त्यांची सुटका झाली, अनिल देशमुखांची आर्थरोड ते बाहेर आले तर नागपूर अधिवेशनाला ते हजर राहू शकणार नाही. मी काल त्यांच्या वकिलांशी बोललो, आमच्या अधिवेशनाच्या संदर्भातली सगळी माहिती दिली. आज ते लोकप्रतिनिधी 4-5 लाख लोकांचं काटोलचं प्रतिनिधित्व करतात. नागपूर परिसरातच अधिवेशन आहे. या मधल्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना अनेक दिवस अधिवेशनापासून वंचित राहावं लागलं आणि म्हणून कोर्टाने ती सगळी माहिती वकिलांनी कोर्टापुढं सादर करावी आणि सादर केल्यानंतर हा शेवटी सर्वस्वी अधिकार हा कोर्टाचा असतो. जसं काहींना बेल दिली तरी परदेशात जाण्याच्या करता कोर्टाची परवानगी असेल तरच जाता येतं, तसं आता त्यांनी सांगितलेलं की मुंबई बाहेर जायचं असेल तर कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही.
शेवटी प्रत्येक नागरिकाने नियमाचं आदेशाचं पालन करायचं असतं आणि तशा पद्धतीनं अनिल देशमुख साहेब पण करतीलच. पण आम्ही काल रात्री त्यांच्या वकिलांना अधिवेशनाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती कळवलेली. मी एक बघितलेलं आहे, जवळपास 8 ते 10 अधिकाऱ्यांच्यावर, काही महसूल खात्याचे, काही पोलीस खात्याचे, असे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली गेलेली आहे. अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूचे विधायक हे आपल्या प्रश्नाला न्याय मिळावा आणि जर कोणी चुकीचं वागलं, नियमाच्या बाहेर वागलं, कुठंतरी त्या लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक अपमान केलेला असेल तर अशा वेळेस आम्ही मागणी करतो किंवा त्यांचं निलंबन करा. तशा पद्धतीच्या मागण्या झाल्या. परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये काही अधिकारी खरोखरी चांगले आहेत, परंतु दुर्दैवाने त्यांचं निलंबन झालेलं आहे. मी माझ्या परीनं विविध आयुधाचा वापर करून आम्ही लोक हा प्रश्न तिथं उपस्थित करणार आहोत. नाही, ह्या संदर्भामध्ये आपण म्हणताय तसं घडलेलं आहे. आता राजकारण दिसतंय का आणखीन काय दिसतंय हे आम्ही मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पक्ष त्याच्याबद्दलचं उत्तर देईल. दादा, आपण विमानाने आपण जाणार आहे, सगळी पार्श्वभूमी आपण सांगितली. कारण काही वर्तमानपत्रांनी असं म्हटलं आहे की महाविकास आघाडी सरकारचे काही नेते जे आहेत ते सरकारच्या प्रेमात आहेत, अशा पद्धतीचे बातम्या. हो का? इलेक्ट्रॉनिक मीडिया काय दाखवायचा हा तुमचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमची भूमिका काय मांडायची तो आमचा अधिकार आहे. आणि प्रिंट मीडियामध्ये चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस काय बातम्या द्यायच्या तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो. आम्हाला रुलिंग पार्टीमध्ये संधी मिळाली तर सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं तडफेने चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. प्रशासनावर पकड ठेवून करत असतो. लोकांचे प्रश्न सोडवून त्याच्यातनं कसा न्याय देता येईल हा प्रयत्न करत असतो. विरोधी पक्षामध्ये असताना विरोधी पक्षांनी जी भूमिका वटवली पाहिजे त्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. आता सगळ्यांनाच ते पटेल अशातला भाग नाही. त्याच्यामुळं पत्रकार मित्रांना त्यांनी काय बातमी द्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद. उदय सामंत यांची जी डिग्री आहे ती बोगस असल्याचं समोर येत आहे. निवडणूक आयोगाला माहिती देखील त्यांनी सादर केलेली आहे. मात्र जे विद्यापीठ आहे हे 2006 साली बंद करावं लागलेलं होतं. या संदर्भामध्ये नोटीस सुद्धा दिली होती कोर्टाने. आता डिग्री बोगस काय बोगस, शेवटी तुम्हाला आमदार व्हायला, राज्यमंत्री व्हायला, मंत्री व्हायला, उपमुख्यमंत्री व्हायला, मुख्यमंत्री व्हायला जो काही संविधानाने सांगितलेलं आहे किंवा जे काही आमच्या कायद्यानी नियमांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते बसतायत का एवढंच बघायचं असतं. हे बाकीचं डिग्री आहे का नाही का काय, तोही मागेही अशाच पद्धतीनं बरेच आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले. आता शेवटी जे काही आहे ते आहे. आणि तुम्हाला सांगतो काही बाबतीमध्ये तर काहींच्या शिक्षण संस्था असल्यानंतर अशांना डॉक्टरेट पण खूप मिळतात. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. आता काय बोलायचं, ते हुशार असतील. ज्या अर्थी त्यांनी संस्था काढली आहे, विद्यापीठ काढलं आहे, त्या अर्थी नक्कीच ते हुशार असतील. त्यांच्याबद्दल माझं अजिबात टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार पण नाही, कारण पण नाही. त्याच्यामुळं त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असतो. काहींना चांगलं काम केल्याबद्दल पण डॉक्टरेट मिळते असं पण आपण बघत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काहींना डिग्री असती परंतु ते स्वतः परीक्षेला बसलेलेच नसतात. असाही वर्ग महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळतो. आता कोड कशात मोडतंय हे काही मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशातला काही भाग नाही. पण एक आहे, ज्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या पद्धतीनं फॉर्म भरून द्यावा. त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. शेवटी काही 10 डिग्री असलेले पण
कसं कामकाज करतात आणि एखादा कमी शिकलेला पण कसं काम करतो. आपल्या पुढं वसंतदादा पाटलांचं उदाहरण आहे. 4थी शिकलेले दादा पण कशा पद्धतीनं तडफेने महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं. 4 वेळेला मुख्यमंत्री झाले. प्रशासनावर कशी त्यांची पकड होती आणि सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कामात कशी मदत करायची ह्याचा अनुभव त्या काळातला सर्वांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर ह्या गोष्टीला कितीपत महत्त्व दिलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या संदर्भामध्ये मी पण जरा खोलात जाऊन माहिती घेईन. कारण मी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस त्यालाही पण आम्ही युवकांचं अध्यक्ष केलेलं होतं. आमदारकीचं तिकीट पण त्या काळामध्ये आम्ही आग्रह करून तरुणाला तिकीट द्या असं करून त्यांना संधी दिलेली होती. नंतर काय त्यांच्या मनात आलं आणि ते शिवसेनेमध्ये गेले. आता काय मनात आलं ते शिंदे गटात गेले. शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा तो विषय, स्वतःचा तो अधिकार आहे. धन्यवाद. मला 10 वाजता मीटिंग आहे. त्या ठिकाणी केल्या आणि दोन्ही मागण्यांवर त्या ठिकाणी विद्यमान मंत्रिमंडळात मंत्र्यांचे वेगवेगळे घोटाळे, मंत्र्यांची बेताल वागणं यावरती विधिमंडळामध्ये सातत्याने आवाज उठवल्यानंतर देखील एकाही मंत्र्यावरती कारवाई होत नाही. आणि म्हणून आज विरोधी पक्षाने सभात्याग केला. आणि सभात्याग केल्यानंतर आजच्या विधानसभेच्या ऑर्डर ऑफ द डेप्रमाणे जे कामकाज दाखवलं होतं त्या कामकाजामध्ये लेईंग झाल्यानंतर म्हणजे सभागृहाच्या पटलावर कागदपत्र ठेवल्यानंतर जे लोकपाल बिल होतं ते लक्षवेधीच्या नंतर दाखवलं होतं. परंतु विरोधी पक्षाचा एकही सदस्य सभागृहात नाही हे पाहिल्यानंतर ते बिल लोकपाल जे आहे ते चर्चेला घेतलं गेलं. आणि यामध्ये विरोधी पक्षाचा कोणताही विचार विनिमय हा न नोंदवता हे एकतर्फी बिल हे आज विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने मंजूर केलेलं आहे. हे दुर्दैवी आहे लोकशाहीतलं. आणि अशा पद्धतीने महत्त्वाचं बिल विरोधी पक्षाला विचारात न घेता त्यांचे विचार न ऐकता ज्या पद्धतीने मंजूर केली गेलं ही लोकशाहीची पायमल्ली आहे. याचा मी निषेध करतो. शिवसेनेच्या वतीने अशा पद्धतीने बिलावरती विरोधी पक्षाला सोबत न घेणं, त्याचा विचार जो आहे तो या बिलामध्ये अंतर्भूत न करणं, अशा पद्धतीने मनमानी जो कारभार चालला आहे आणि घटनाबाह्य विधिमंडळाचा जो कारभार चालला आहे त्याचा मी निषेध करतो. काल कर्नाटकच्या असेंब्लीमध्ये खरं तर मुंबई कर्नाटकाचीच आहे असं म्हणजे तो नालायक मुंबईच्या मंत्रिमंडळातला एक नालायक मंत्री म्हणतो. मग पुढे एक मंत्री येतो आणि म्हणतो की 20% कर्नाटकाच आहेत आता मुंबईमध्ये. ते अर्थार्थी खोटं आहे. मुंबई ही 105 मृतदेहांचे रक्त बाहेर पडलं आणि त्यांच्यातनं मुंबईचा नकाशा निर्माण झाला आहे. 105 जणांचं हौतात्म्य, 105 जणांच्या बलिदानाची ही मुंबई आहे. आम्ही मेलो तरी चालेल पण कोणाच्या मनात विचार असेल की कर्नाटकाच्या तोंडातनं वदवून घ्या की मुंबई ही केंद्रशासित करायची आहे, मग त्याच्यावरती देशभर चर्चा घडवून आणा, असं होणार नाही. मुंबईतला प्रत्येक माणूस, महाराष्ट्रातला प्रत्येक माणसाचं मुंबईवरती नितांत प्रेम आहे. कारण का मुंबईने मराठी माणसालाच नाही तर भारतातल्या प्रत्येक माणसाला जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे हे जे काही कर्नाटक सरकारने काल केलं आहे ह्याच्यावरती केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांचा जबाब विचारावा की तुम्ही असं का केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितल्यानंतर की ह्याच्यावर कुठलाही संवाद घडवून आणू नका, ह्याच्यावरती कुठलेही स्टेटमेंट करू नका, तरीही लागोपाठ मराठी माणसाच्या हृदयाला चिमटे काढण्याचं काम कर्नाटकाकडनं केलं जात आहे. खास करून राजकारण्यांकडनं केलं जात आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा निषेध केलाच आहे, तीव्र शब्दात केला आहे. पण माझी अशी भावना आहे की मुख्यमंत्री मुंबई यांना मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे. मुद्दामून ते मराठी माणसाला चिमटे काढतायत. त्यांची पूर्ण जमीन हललेली आहे.
कर्नाटकात कुठल्याही परिस्थितीत आत्ता जे सरकार परत येऊ शकत नाही याची कल्पना आहे आणि त्याच्यामुळे असले घाणेरडे प्रकार करून मराठी माणसाला चिडवून चेतवून कन्नडिगांना एकत्र करायचं हा जो घाणेरडा प्रयत्न करतायत त्याच्यातनं सरकारी या कमिशनने 2 राज्यांचे संबंध कसे असावेत आणि त्या राज्यांचे संबंध केंद्राशी कसे असावेत याच्या स्पेसिफिक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सही उल्लंघन करतायत. महाराष्ट्र आपला अपमान जास्त वेळ सहन करणार नाही आणि मुंबई ही आमच्या बापाची आहे. कोणी कितीही म्हणो मेलो तरी चालेल पण मुंबई कोणाला देणार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे. करायचं म्हणून करायचं काम विरोधी पक्ष करतोय. त्यांच्या कुठल्याही बोलण्यामध्ये करू स्टार्ट. प्रत्येक गोष्टीचं उत्तर सरकार विधिमंडळाचं अधिवेशन 30 तारखेपर्यंत घेण्याचा निर्णय बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी झाला आणि हा निर्णय विरोधी पक्षाच्या संमतीनं समन्वयातनं या ठिकाणी एकमतानं झाला. कारण सरकारची मानसिकता पहिल्या दिवसापासून होती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं 1 आठवडे काय 2 आठवडे जरी वाढवायची विरोधी पक्षाची इच्छा असेल तयारी असेल तरी आमची तयारी आहे. तथापि विरोधी पक्षाच्या समन्वयातनं एकमतानं आज 30 तारखेपर्यंत शुक्रवारपर्यंत विधिमंडळाचं कामकाज चालवावं अशा प्रकारचा निर्णय BSC मध्ये झाला. नाही मला वाटतं विरोधक पायऱ्यांवर आक्रमक दिसतात. खरं म्हणजे आक्रमकपणा हा सभागृहात यायला पाहिजे पण सभागृहामध्ये एकदम फेल्युअर विरोधी पक्ष त्या ठिकाणी दिसतोय. आज अधिवेशन संपायला 2 दिवस राहिले. कुठल्याही प्रकारचा सूर विरोधी पक्षाला सापडत नाही. दिशाहीन झालेलं अशा प्रकारचे सरकार च्या विरोधातले विरोधी पक्ष त्या ठिकाणी दिसतोय. हिंदी मास्टर आणले. आज का विधानसभा का सत्र के बारे में बिजनेस एडवाइजरी कमेटी में विधानसभा में और विधान परिषद में जो चर्चा हुई उसमें सब विरोधी पक्ष और सत्ताधारी पक्ष के साथ चर्चा होने के बाद एक मत से यह अधिवेशन का सत्र 30 तारीख तक करने का निर्णय हुआ है. हमारे नेता माननीय देवेंद्र जी फडणवीस जी ने इस बारे में कहा है कि अगर विरोधी पक्ष मांग करता है तो और 1 हफ्ता या 2 हफ्ता भी इस काम बढ़ाने की सरकार की तैयारी है. सरकार चाहती है कि इस सत्र के माध्यम से राज्य के प्रश्नों को छुड़ाया जाए. इस राज्य के प्रश्नों को विधानसभा विधान परिषद में लाया जाए और जनता की सेवा की जाए. इसलिए ये सत्र सबके मतों से एक मत से 30 तारीख तक का करने का निर्णय हुआ है. धन्यवाद. मुझे ऐसे लगता है कि विरोधी पक्ष के पास कोई ठोस मुद्दा नहीं है. उन्हें सिर्फ विरोध करने के लिए विरोध करने का काम करना है. कोई भी विषय जब आता है तो उसको कागज पत्रों के साथ विधानसभा में या विधान परिषद में रखना चाहिए, जो उनके पास है ही नहीं. खोदा पहाड़ निकला चूहा, ये परिस्थिति आज विरोधकों की है. विधानसभा के सत्र में विधान परिषद में हमारे गट नेता माननीय प्रवीण जी दरेकर जी ने मुंबई की आरोग्य व्यवस्था को लेकर एक प्रश्न उपस्थित किया था, जिसमें भगवती हॉस्पिटल और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर हॉस्पिटल के पुनर्निर्माण का काम का उन्होंने विषय उपस्थित किया, जिसमें वसई विरार पालघर से लेकर जो लोग अपनी तबीयत की जानकारी के लिए यहाँ पर कूपर हॉस्पिटल तक आते थे, अगर ये 2 हॉस्पिटल हो गए तो उन्हें इतने लंबे आना नहीं पड़ेगा. ये उनका मूल मुद्दा था. उस विषय को लेके उन्होंने माननीय मुख्यमंत्री जी के पास उसके लिए भरघोस निधि की मांग की थी और माननीय मुख्यमंत्री जी ने माननीय हमारे नेता प्रवीण दरेकर जी के मुद्दे को उपस्थित होने के बाद तात्काल ऐसे निर्देश दिए कि दोनों हॉस्पिटल के लिए पूरी तरीके से निधि दिया जाएगा
और आने वाले 1 साल के अंदर दोनों हॉस्पिटल पूरी तरह से अद्ययावत तैयार हो जाएंगे। उसके बाद मैंने स्वयं इस मामले में भगवती हॉस्पिटल के भ्रष्टाचार के बारे में एक विषय उपस्थित किया, जिसमें भगवती हॉस्पिटल के दूसरे टप्पे का काम 480 करोड़ का है और जिसमें 200 करोड़ का काम ये ENM में है, यानी इलेक्ट्रिक एंड मैकेनिकल का है, जिसमें टेंडर कंडीशन में जो विषय रखे गए थे वो टेंडर कंडीशन के विषय को बाजू में रखकर गलत तरीके का माल उधर इस्तेमाल किया गया, जिसमें महापालिका का लगभग 150 से 160 करोड़ का नुकसान होने की संभावना है। उसमें माननीय हमारे सभी परिषद के आमदारों ने और माननीय गठन नेता ने और हमने इसके ऊपर चौकसी लगाने की मांग की। उस चौकसी के मांग को लेकर माननीय मुख्यमंत्री जी ने ये निर्देश दिए हैं कि वो तत्काल उस बारे में महानगर पालिका आयुक्त से बात करेंगे और सत्य की जांच होने के बाद उस कंपनी के ऊपर कार्रवाई की जाएगी। हमारे मित्र माननीय जितेंद्र आव्हाड जी ने अभी एक पॉलिटिकल स्टंट करने की कोशिश की। उन्होंने ये कहा कि कर्नाटक के कुछ मंत्री मुंबई को कर्नाटक की बताने की कोशिश कर रहे हैं। माननीय हमारे नेता देवेंद्र जी ने सभागृह में और सभागृह के बाहर भी कहा है कि शायद उनके नेता और माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अटकी हुई कैसेट जितेंद्र आव्हाड आगे ले जाने की कोशिश कर रहे हैं। हमारे नेता ने यह भी कहा था कि किसी का बाप भी आएगा तो मुंबई महाराष्ट्र के बाहर नहीं जाएगी। उसको पुनर्दोहराते हुए मैं ये कहना चाहता हूँ कि मुंबई ये महाराष्ट्र की है, मुंबई ये महाराष्ट्र में रहेगी और आगे जाकर भी रहेगी। हमारी विनती है, जो जितेंद्र आव्हाड जी ने अभी यहाँ पर आकर वक्तव्य किया है, जिनके साथ वो 2.5 साल सत्ता में रहे, जिन मराठी आदमियों के ऊपर जिन्होंने राजनीति की, उन उद्धव ठाकरे से भी मैं सवाल करना चाहता हूँ, क्या उन्होंने मराठी आदमी के लिए पिछले 2.5 साल में कुछ किया है क्या? उसका जवाब माननीय उद्धव जी और माननीय जितेंद्र आव्हाड जी दे और ये मुंबई की और मराठी की राजनीति वो बंद करे। हम आपको इस मीडिया के माध्यम से बताना चाहते हैं कि मुंबई हमारी है, मुंबई हमारी रहेगी और आगे भी जाकर रहेगी। धन्यवाद। जर मी चॅलेंज स्वीकारलं तर मीच त्यांना या ठिकाणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल। मला वाटलं अजित दादामध्ये फार हिम्मत आहे, लढवई असं वाटलं, पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला। फक्त एक दौरा झाला माझा, अजून माझे दौरे बाकी आहे। एक दौऱ्यामध्ये अजित दादांना इतकी भीती वाटायला लागली आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत। अजित दादामध्ये एवढी हिम्मत नाही आहे अजून की ते आमचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात। खरं तर जनता ठरवतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये युती राहूनही कधी राष्ट्रवादी काँग्रेस 75च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करतात, जनतेच्या हातात असतं कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा। आणि आम्ही लोकांना अपील केली आहे बारामतीमध्ये की बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभेचा विकास नाही आहे, बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही आहे। आणि मी दाव्याने सांगतोय, बारामती शहर सोडून संपूर्ण लोकसभेमध्ये अजित दादाच्या आणि यांच्या वागण्याबद्दल लोकात प्रचंड नाराजी आहे। हुकुमशाही मोगलशाही सारखं राजकारण चालू आहे आणि त्यामुळे जशी माझी एंट्री झाली तेव्हापासून अजित दादांना भीती वाटते आहे आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू। त्यांच्यामध्ये ही हिम्मत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची। त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे। आणि त्यामुळे खरं तर अजित दादांच्या तोंडून शब्द सोबत नाही आहे। अजित दादा आम्हाला माहिती आहे, वेळ प्रसंगी 8-8 दिवस मोबाईल बंद करून पडून जातात, कधी रडतात कधी पडून जातात, 8-8 दिवस मोबाईल स्विच ऑफ ठेवून जातात आणि अंडरग्राऊंड होऊन जातात। असे अजितदादा बघितले आम्ही आणि त्यामुळे अजितदादांनी चॅलेंज करू नये विदर्भामध्ये। त्यांचं कुठलंही चॅलेंज स्वीकारायला आम्ही तयार आहे, कुठल्याही लेवलचं। आणि त्यामुळे याच्यानंतर अजितदादांनी अशा भाषा नागपुरात करू नये। हो, त्यांनी म्हटलं की फडणवीसांकडे 6 खाती आहे, चंद्रकांत दादा ठाण्या वाघ अजूनही 2 खाती आहे।
अजितदादाला हा बोलायचा अधिकार आहे का? जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आली सत्तेमध्ये तेव्हा तेव्हा सत्तेचे संपूर्ण फळं अजितदादांनी चाखलेले आहेत. मला सांगा, जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री बनायचे अजितदादा, वित्तमंत्री अजितदादा, विरोधी पक्षनेते अजितदादा, जयंत पाटील साहेबांनी प्रदेशाध्यक्ष राहायचं आणि अजितदादांनी त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता व्हायचं. खरं तर मग तुम्ही विरोधी पक्षनेते जयंत पाटील साहेबांना का नाही केलं? तुम्ही का आग्रह धरला विरोधी पक्षनेत्याचा? तुम्ही का नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरत आहे जनतेमध्ये? कारण तुम्ही जे आपलं आयुष्य घालवलं आहे, सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता, हे तुम्ही उपभोगलाय आणि त्यामुळे तुम्हाला खरं तर खाली राहण्याची सवय नाही आहे. विरोधी पक्षनेते पद सुद्धा तुम्ही आपल्याजवळ ठेवलं, तुम्ही जयंत पाटलाला देऊ शकले असते. तुम्ही फडणवीसांची बरोबरी करायला निघाले आहेत, तुम्ही करूच शकत नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं अजितदादा पहिलं स्वतःबद्दल विचार करा. खरं तर जयंत पाटलांची त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदी निवड व्हायला पाहिजे होती. आपल्या पक्षातलं बघितलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न देवेंद्रजीचा, देवेंद्रजी अत्यंत उत्तम पद्धतीने स्पायडरमॅन सारखे काम करतात आहे आणि त्यांच्या कामाला अजितदादा 1% नाही आहे. आणि त्यामुळे अजितदादांनी देवेंद्रजीबद्दलही त्या ठिकाणी फार काही बोलून तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजे. विरोधी पक्षनेत्यांनी 3 आठवड्याचं अधिवेशन मागितलं होतं. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासावर चर्चा झाली नाही याची मागणी. अजितदादाला हे अधिकार आहेत का बोलायचे? अजितदादाला अधिकार आहेत का? जेव्हा उद्धवजी आणि अजितदादा पदावर होते, सरकार होतं महाविकास आघाडीचं, ज्यांनी बेईमानी केली विदर्भासोबत, मराठवाड्यासोबत, नागपूर कराराचा भंग केला, अधिवेशनच घेतलं नाही. कोरोनाचं संक्रमण सांगून मुंबईत कोरोना नाही आहे, नागपुरात कोरोना आहे. विदर्भाची बेईमानी तुम्ही केली आणि आता तुम्ही सांगताय अधिवेशन किती दिवस घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे. तुम्हाला बोलायचाच अधिकार नाही आहे. तुम्ही नेहमीच बेईमानी केली आहे विदर्भ मराठवाड्याची. आणि त्यामुळं देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांचं सरकार योग्य पद्धतीने सरकार चालवत आहे. विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळणार आहे. माझी अपेक्षा आहे की नागपूरच्या अधिवेशनामधनं विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग, आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांकडे आणि त्यांच्या टीमकडे 22 वर्ष सरकार होते, 22 वर्ष मंत्रिपदावर होते. 70% महाराष्ट्राचं बजेट एकट्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं. पण अजूनही पश्चिम महाराष्ट्रातला 50% भाग दुष्काळी आहे. हे पाप कुणाचं आहे? आणि त्यामुळं विदर्भ मराठवाड्याबद्दल अजितदादा असे बोलले होते की राज्यपालांनी 12 आमदार द्या, त्याशिवाय आम्ही तुम्हाला विदर्भ मराठवाड्याचा विकास करणार नाही, हे फ्लोअरवर बोलले होते. आणि यापेक्षाही वाईट काय तर ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाच्या वेळी ओबीसी आयोगाने जेव्हा 436 कोटी अजित पवारजींना मागितले, अजित पवारनी त्यांनी ओबीसी आयोगाच्या ओबीसी आरक्षणाची फाईल फेकून दिली. 436 कोटी नाही दिले ओबीसी आरक्षणाकरता. खरं तर ओबीसीचे मारेकरी अजित पवार होते. त्यांनी जर 436 कोटी दिले असते तर केव्हाच ओबीसी आरक्षण मिळालं असतं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेच्या सरकारची गरज नसती पडली. आणि त्यामुळे खरं तर ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण? 436 कोटी रुपये वर्षभर नाही दिले आणि म्हणून ओबीसी आरक्षण केलं होतं. देवेंद्रजी आणि एकनाथजींनी आरक्षण आणून दिलं. आणि विदर्भ मराठवाड्याचा विकास याच्यावर तुम्हाला उद्धवजींना आणि अजित पवारांना बोलायची, त्या ठिकाणी त्यांची दोघांची, त्यांनी या विषयावर बोलूच नाही, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. त्यांनी अधिकार गमावलेला असं मला वाटतं. खासगी भेटीसाठी अजित पवारांना सरकारने या ठिकाणी विशेष विमान दिले. खासगी भेटीसाठी विमान देणे घेणे हा वेगळा विषय आहे. पण ते विदर्भात येऊन चॅलेंज करताय हे काही योग्य नाही आहे. खरं तर त्यांनी या पद्धतीने बोलू नये असं मला वाटतं. आतापर्यंत ऑपोजिशनने जे मुद्दे काढले ते फक्त शिंदे गटाचे मंत्री जे आहेत त्यांच्यावरच आहेत. असं वाटलं सिलेक्टिव्ह टार्गेटिंग सुरू आहे फक्त शिंदे गटाचे मंत्रीवर, असं आपल्याला वाटतं का? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं नियमाच्या बाहेर काम केलं नाही आहे. त्याची चौकशी होईल. जर नियमात नसेल तर रद्द होईल. पण कुणाचं काही कोणी टार्गेट केलं, आम्ही त्या ठिकाणी समन्वयाने सरकार चालत आहे. देवेंद्रजी, एकनाथजी दोघंही समन्वयाने सरकार चालवत आहे. एक चांगली जोडी महाराष्ट्रात आली आहे.
आणि या लोकांना असं वाटतंय आपल्या पायाखालची वाळू सरकत आहे. रोज रोज मी सांगितलं ना, यांचा एवढा करेक्ट कार्यक्रम होणार आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही, इतका करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळे काळजी करू नका. अजितदादा, तुम्ही विदर्भात येऊन नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा या पद्धतीनं चॅलेंजिंग बोलणं टाळा. सर, आता सुनील भाऊ बोलून गेलेले आहेत, जे बिल पास झालेलं आहे त्याच्यामध्ये विरोधकांना विश्वासात घेतलं गेलं नाही, त्यामध्ये निषेध करतायत. कुठलं बिल? आजपर्यंत पास झालं आता कुठला विषय? लोकपाल बिल. नाही, लोकपाल बिल तर पास होणारच आहे. लोकपाल बिलमध्ये लोकायुक्त कायदा हा अत्यंत महत्वाचा आहे. ज्यांनी 50 वर्ष सत्तेपासून पैसा कमवला आहे आणि पैशापासून सत्ता कमवली आहे त्यांना याची भीती वाटत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भीती वाटत आहे लोकायुक्ताची. तुमच्यापैकी साधा पत्रकार सुद्धा कंप्लेंट करू शकतं लोकायुक्ताकडे, कोणत्याही नेत्याची, माझी करू शकतं. आणि त्यामुळे ज्याच्यात धमक असेल ना त्यांनी घाबरू नये. धमक असेल तर घाबरू नये. उद्या माझ्यावर जर तक्रार झाली तर मी फेस केली पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. खरं तर लोकायुक्ताचं बिल चांगलं आहे. मी माननीय अण्णा हजारेजींचा आभार मानतो. त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना हे सुचवलं होतं आणि आज माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजीच्या सरकारने हा निर्णय घेतला. ते बिल पास केलं. लवकरात लवकर लोकायुक्त आला पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला कुठल्याही भ्रष्टाचाराबद्दल आपलं त्या ठिकाणी तक्रार करता आली पाहिजे. त्याकरता व्यासपीठ असलं पाहिजे असं मला वाटतं. 300 कोटीचा घोटाळा बाहेर काढणार उद्या नितीन आव्हाड असे बोलून गेले. 300 कोटीचा घोटाळा सत्ताधाऱ्यांचा घोटाळा आला तेव्हा बघू कोणता घोटाळा आणतात ते. घोटाळ्याचे फटाके बॉम्ब खूप आहे आमच्याजवळ. सध्या मी एका विषयावर जर बोललो ना, साध्या एका PMRDA मध्ये राष्ट्रवादी नेत्यांनी किती जमिनी ग्रीन बेल्टच्या येलो बेल्ट मध्ये केल्या एवढं जरी मांडलं ना तरी पुरेसं आहे. खरं तर आता आम्हाला आमच्याकडे मोठे मोठे बॉम्बस्फोट आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी PMRDA मध्ये कितीतरी ग्रीन बेल्ट जमिनी अनामिक नावाने येलो बेल्ट करून घेतल्या आहेत. मोठे मोठे घोटाळे आमच्याकडे आहे. त्यामुळे आता आम्ही याच्यावर जास्त बोलत नाही आहे. जेव्हा वेळीत तेव्हा बोलू. पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. जे 100 चूहे खाके बिजली हजको चली, 100 चूहे खाके बिजली हजको चली असे वागून राहिले. यांच्या इन्क्वायरी झाल्या ना लोकायुक्ताकडे, तर या ठिकाणी पडताभुई कमी होणार आहे. आणि त्यामुळे लोकायुक्ताला का विरोध करताय? याच्याकरता विरोध करताय की आमची तक्रार होऊ नये. साधा माणूस मतदारसंघाचा तक्रार करू शकतो, भ्रष्टाचाराबद्दल त्या ठिकाणी बोलू शकतो. आणि त्यामुळे मला वाटते लोकायुक्ताचं बिल प्रचंड चांगलं आहे. आणि आहे ना, येऊ द्या लोकायुक्त, टाका ना 150 कोटीची कंप्लेंट, टाका ना त्या ठिकाणी कुठल्या तक्रारी टाकायच्या सरकारबद्दल. कुणाला अडचण आहे? तुम्ही का रोखताय बिल? का तुम्हाला अडचण होत आहे? आणि त्यामुळं त्यांना भीती वाटत आहे म्हणून ते विरोध करतायत. सर, विपक्ष का कहना है कि लोकायुक्त बिल जो है वो प्रॉपर्ली विपक्ष के नेताओं को टारगेट करके बनाने के लिए लाया गया है. ये ईडी के जैसा कुछ एक्शन लेने के उसमें? देखिए, ऐसा कोई बिल नहीं है. मेरी भी कंप्लेंट हो सकती है, मैंने कहा ना, मेरी भी तकरार हो सकती है, किसी की भी तकरार हो सकती है. तो डर नहीं है. डर जिसको है जिन्होंने सत्ता से पैसा कमाया, पैसा से सत्ता कमाई है. जिन्होंने गलत मार्ग से पैसा कमाया उनको डर है. और इनको डर लगता है अपोजिशन को, क्योंकि इनका पूरा जीवन जो गया है, पूरी लाइफ जो गई है, 22 साल 25 साल मंत्री बनने के बाद उनका जो साम्राज्य बढ़ा है वो साम्राज्य उद्ध्वस्त होने का डर लग रहा है. नाही, मला वाटतं पोलिसांनी इन्क्वायरी केली पाहिजे. कोणी शिंदे गटाचे असो की शिंदे सेने कुणाची असो किंवा भाजपची असो, कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी किंवा मी सुद्धा कुणावरही हात उगारण्याचा मला अधिकार नाही आहे. कायदा सर्वांकरता सारखा आहे, कायद्याच्या कलमा सर्वांकरता सारख्या आहे. त्यामुळं मी मारहाणीचं कधी समर्थन करणार नाही. अजित पवार ने चैलेंजिंग कहा है यहाँ पर विदर्भ के अंदर इलेक्शन चले, असेंबली चलने के बाद क्या चैलेंजिंग आपको उन्होंने किया है विदर्भ में, और कौन सा कार्यक्रम वो करने वाले हैं? आपको क्यों ऐसा? मुझे हंसी आती है. मेरा केवल एक दौरा बारामती में हुआ है, केवल एक. अब तो मैं बार बार जाने वाला हूँ. उनको डर लगने लग गया है.
और कल उन्होंने जिस प्रकार से हाउस में चिढ़ के बोला, चिढ़ के, मैंने अजीत दादा को इस प्रकार से फर्स्टेड कभी देखा नहीं। कल बहुत ज़्यादा फर्स्टेड थे वो, और उन्होंने कहा कि हम करेक्ट कार्यक्रम करेंगे। अजीत दादा, अभी आप में इतनी हिम्मत नहीं है करेक्ट कार्यक्रम करने की, वो हिम्मत भारतीय जनता पार्टी में है। कभी आप 75 के ऊपर नहीं गए, आपकी पार्टी पूरे जीवन भर 75 नेताओं के ऊपर, 75 विधायक के ऊपर नहीं गई है। और अमेठी में भी करेक्ट कार्यक्रम हुआ था, ऐसा ही चैलेंज किया था। रावण की लंका भी दहन हो जाती है, ये देश का इतिहास है। कितना बड़ा भी रावण रहे, उसकी लंका भी दहन हुई है। तो कोई ऐसा चैलेंज नहीं करना चाहिए, जनता बराबर सोचती है। और अजीत दादा को मेरा सवाल है, बारामती शहर का विकास है, बारामती लोकसभा का विकास है क्या? बारामती शहर का विकास है, पश्चिम महाराष्ट्र का विकास है क्या? बारामती शहर का विकास है, पूरे महाराष्ट्र का विकास है क्या? पश्चिम महाराष्ट्र में आज भी 22 साल मंत्रालय इनके पास रहे, पूरे महाराष्ट्र के बजट 70% इनके पास रहे, उसके बावजूद भी पश्चिम महाराष्ट्र में आधे एरिया में अकाल है, आधे एरिया में काय का विकास किया है। और विदर्भ मराठवाड़ा की बात तो कर ही नहीं सकते। विदर्भ मराठवाड़ा के विकास के समय जब बात आई थी तो अजीत पवार ने कहा था कि राज्यपाल जब तक 12 विधायक नहीं देंगे तब तक हम विदर्भ मराठवाड़ा का विकास नहीं करेंगे। फ्लोर पे बोला था ये बात। तो इनको वो अधिकार नहीं है। रही करेक्ट कार्यक्रम करने की बात, तो 2024 में जनता ही करेक्ट कार्यक्रम करने वाली है। और अजीत दादा ने ये अभी हिम्मत नहीं बनी है, इतनी हिम्मत नहीं है। वो खुद ही जब फर्स्ट स्टेशन में जाते हैं तो 10-10 दिन मोबाइल बंद कर देते हैं, कभी रोते हैं, कभी आंख में आंसू लाते हैं। उनमें इतनी हिम्मत नहीं है कि भारतीय जनता पार्टी को वो चॅलेंज करे।